खरं तर काल सकाळी नेहमीप्रमाणे दशक्रिया झाल्यानंतर मुलाला सोडायला जात असताना अचानक सचिन शेठचा फोन त्या ठिकाणी आला. बाबा अजितदादा गेले. मी सचिन शेठला म्हणलं अजितदादा गेले म्हणजे कुठे गेले? तर त्यांचं म्हणणं आलं का अजितदादा आपल्या सर्वांना सोडून त्या ठिकाणी निघून गेले. 5-10 मिनिटं म्हणणं सुन्न झालं. काय करावं काय बोलावं ते 10-15 मिनिटं न कळण्यासारखं झालं. बातम्या बघितल्या, बातम्यांमध्ये वाचलं, बरेच जणांचे फोन त्या ठिकाणी आले आणि आपल्या सर्वांना न पचणारी, आपल्या सर्वांना न पेलवणारी गोष्ट त्या ठिकाणी घडली. अजितदादा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सोडून निघून गेले. 6 वेळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्रीपद ज्यांनी अत्यंत दिल्याप्रमाणे पेलवलं आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला कधीही न लाभणारे मुख्यमंत्री अशा स्वरूपाची त्यांच्या मनात असेल किंवा प्रत्येकाच्या मनात त्या ठिकाणी होतं का दादानी एकदा तरी त्या ठिकाणी मुख्यमंत्री व्हावं, ही आज देखील प्रत्येकाच्या मनात त्या ठिकाणी सल आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मनामध्ये राहिलेली आहे. परंतु नीतीच्या मनामध्ये वेगळी गोष्ट होती आणि दादा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सोडून निघून गेले. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला न लाभलेले मुख्यमंत्री पद काय असतं, दादा एकदा जरी झाले असते तरी दादांनी या ठिकाणी दाखवून दिलं असतं का मुख्यमंत्री पद काय असतं. अशा स्वरूपाचं काम दादांनी उपमुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी केलं. उपमुख्यमंत्री होते तरी निर्णय घेण्याची क्षमता, कोणताही निर्णय घेतला तर मी तो घेतला, मग चुकीचा असो बरोबर असो, कसाही निर्णय असो तो घेतला, त्याला सामोरं जायचं अशा स्वरूपाची सवय त्या ठिकाणी होती. शब्दाचा पक्का माणूस आणि कामाचा माणूस. किंवा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, हा अधिक अशाच पद्धतीने पुढे चालवण्याची जबाबदारी आपण सर्वांनी पेलवायची. हीच खऱ्या अर्थाने दादांना अखेरची श्रद्धांजली होईल.